हरि ओम श्री चैतन्य गगनगिरिनाथाय नमः। ओम नमो भगवते वसुदेवाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री ओम गुरुवे नमः। प्रथम ही गुरु कोशीश नमावो हरि चरणों में ध्यान लगावो। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। प्रथम ही गुरु को शीश नमाओ हरि चरणों में ध्यान लगाओ। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। प्रथम ही गुरु को शीश नमाओ हरि चरणों में ध्यान लगाओ। मंगल भवन अमंगल हारी द्रवहु सुदशरथ अजिर बिहारी। प्रथम ही गुरु को शीश नमाओ हरि चरणों में ध्यान लगाओ। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। थोड़ा डग्गा वाढवून द्या थोडासा। प्रथम ही गुरु को शीश नमाओ हरि चरणों में ध्यान लगाओ। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हरि ओम चैतन्य गगनगिरिनाथाय नमः। हरि ओम चैतन्य गगनगिरिनाथाय नमः। सद्गुरु श्री गगनगिरी महाराज की जय हो। छत्रपति शिवाजी महाराज की। गंगा गोदा मैया की जय। छत्रपति शिवाजी महाराज की। अपने अपने माता पिता की जय। आज के आनंद की जय। सगळ्यांनी वरती हात करा। जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम।
संताची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझ हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी, भागलिया मज वाहतील कडिये, त्याची याने जोडे सर्व सुख, तेची माझ हित करीती सकळ, तेने हा गोपाळ कृपा करी, तुका मने शेष सेवीन आवडी, वचन न मोडी बोलिले ते, तिची माझ हित करी ती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे. सद्गुरु गगनगिरी महाराज की जय हो. सद्गुरु गंगा गिरिजी महाराज, सद्गुरु नारायण गिरिजी महाराज की, अपने अपने माता पिता जय की हो. आज के आनंद की जय जय हो. हो. अखिल कोटी ब्रह्मांड नायक, थोडा आनंद कंद सच्चिदानंद घन, रुक्मिणी प्राण संजीवन, भगवान पंढरीश परमात्मा, मुक्त कैवल्य तेजोनिधी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महाविष्णू ज्ञानोबाराय, अखिल विश्वाला सुशोभित करणारे वैराग्य राजरसिकत्व प्राप्त संत, तुकोपनिषदकार पंचम वेद निर्माते जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्व सकल संत महंत भगवंत यांच्या चरणारविंदी साष्टांग प्रणाम प्रणिपात नमन दंडवत. हिंदवी स्वराज्याचे जाणते राजे क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाने, शौर्याने, वीरगाथेने पावन पुनीत झालेली आपली महाराष्ट्रभूमी, याच महाराष्ट्रभूमीत वसलेल्या संगमनेर तालुक्यात असलेल्या आपल्या निमगाव जाळी या असणाऱ्या नगरीमध्ये, या असणाऱ्या गावामध्ये जंगलमय मंगल अशा पद्धतीनं हा असणारा श्री गगनगिरी महाराजांचा अश्व आश्रम आणि परिसरातील सर्व असणाऱ्या वस्ती, या सर्वांनी मिळून साधुसंतांची असणारी पुण्यतिथी आणि त्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या असणाऱ्या कार्यक्रमाचं सुंदर असं आयोजन विश्वगौरव विभूषित परमपूज्य स्वामी गगनगिरीजी महाराज यांचा असणारा हा पुण्यतिथी सोहळा आणि या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने सद्गुरू गगनगिरी महाराज भक्त मंडळ, इतर सर्व असणारे आपल्या तळ्यातील, मळ्यातील, गावातील टाळकरी, माळकरी, गावकरी सगळे असणारे मंडळी सर्वांनी एकत्र येऊन आणि आपल्या सर्वांना एकत्र आणून साधुसंतांचा एखादा असणारा उत्सव साजरा करून ज्ञानदान आणि अन्नदान अशा दोनही पद्धतीनं पुण्यकर्म कसं करता येईल या अनुषंगानं या असणाऱ्या तरुण मंडळींनी, गगनगिरी महाराज भक्त मंडळींनी सुंदर असा हा असणारा उपक्रम हाती घेतला आणि त्या निमित्ताने आजच्या असणाऱ्या दिवशी पुण्यतिथी सोहळा आणि या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने या असणाऱ्या कार्यक्रमाचं आयोजन, सुंदर अशा प्रकारे संगीत प्रवचन, हा सगळा असणारा हा खाटाटोप कशासाठी आहे? आपल्या सगळ्यांच्या आनंदासाठी. आणि हा आनंद घेत असताना तुम्ही जर असे 2-2, 4-4 किलोमीटर लांब जर बसले, कसा घेता येणार? तसं तर आता जग एवढं अपडेट झालेलं आहे, प्रत्येकाच्या खिशामध्ये हा डब्बा आहे आणि ह्या डब्यामध्ये तुम्हाला पाहिजे ते म्युझिक, पाहिजे ते फोटो, पाहिजे ते व्हिडिओ, पाहिजे ते संगीत, पाहिजे ते महाराज प्रत्येकाच्या खिशात आहे. पण खिशात असून नुसतं वरचेवर ऐकणं किंवा हेडफोनमध्ये ऐकणं ते वेगळं आणि प्रत्यक्षात कार्यक्रमात बसून ऐकणं वेगळं. म्हणून या गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र तशी ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये संतांचे असणारे सोहळे हे साजरे झाले पाहिजेत आणि त्या अनुषंगानं या असणाऱ्या सर्व तरुण मंडळींनी एकत्र येऊन सुंदर असा उपक्रम या ठिकाणी चालू केलेला आहे. मागच्याही वर्षी बरोबर 4 फेब्रुवारीला हा असणारा कार्यक्रम झाला.
सुंदर अशा प्रकारे सर्व तरुण मंडळी एकत्र येऊन हे सगळं असणारं नियोजन करतात. एकदा सर्वांनी या तरुण मंडळींकरता जोरदार टाळी वाजवा बरं, जेणेकरून असे सोहळे असे कार्यक्रम वारंवार त्यांना करावेसे वाटतील. कार्यक्रम चांगला झाला, लोकांनी नाव घेतलं, अन्नदान चांगलं झालं, ज्ञानदान चांगलं झालं, सगळ्यांना आनंद वाटला. कोणी पण काय म्हणाल, बाई त्या पोरांनी कार्यक्रम केला, आश्रमामध्ये लय भारी कार्यक्रम झाला, ही बायांची चर्चा चालल. माणसं काय म्हणतील, काय अचानक कार्यक्रम केला राव त्यांनी पोरांनी, पण मस्त गठवला कार्यक्रम, मस्त केला असं म्हणतील ना. चांगला झाला तर म्हणतान की नाही, आनंद वाटेल ना सगळ्यांना. म्हणून त्या अनुषंगानं या असणाऱ्या प्रवचनरूपी सोहळ्यासाठी निवडलेला जो अभंग आहे जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे. अभंग हा संतपर प्रकरणातील आहे. प्रस्तावना आणि इतर विषयात जास्त वेळ न घालता आपण डायरेक्ट आपल्या विषयाकडे जाणार आहोत. संगीत प्रवचनाकरता आपण घेतलेला आहे अभंग. आपल्याला अभंगाचाही भाव बघायचा आहे, महाराजांचंही चरित्र बघायचं आहे आणि काही काही भक्तांना महाराजांबद्दलचे आलेले अनुभव, संतांचं महात्म्य, संतांच्या संगतीचं महात्म्य, आपल्या जीवनामध्ये जर संत संगती झाली तर आपल्या जीवनाला कशा प्रकारे कलाटणी भेटू शकते, या सगळ्या गोष्टींचं विवेचन आपण या अभंगाच्या माध्यमातून, या प्रवचनाच्या माध्यमातून बघणार आहोत. फक्त आता इथून पुढे आजचा असणारा जो दिवस आहे, मी तुम्हाला सांगितलं पुण्यतिथी 16. हिंदू धर्म संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचे पर्वकाळ आहेत. थोडंसं लक्ष देऊन ऐका बरं सगळे. हिंदू धर्म संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचे पर्वकाळ आहेत. अनेक प्रकारचे असणारे पर्वकाळ कदाचित तुमच्या आमच्या जीवनामध्ये अनेकदा येतील, पण दर वर्षाकाठी भगवान परमात्मा अर्थात देवानं जे जे अवतार घेतले त्या अवतारांच्या अनुषंगानं भगवंताची जयंती साजरी केली जाते. म्हणजे देवाच्या येण्याच्या तिथीला महत्त्व आहे. आणि साधू संतांच्या बाबतीत जर विचार केला तर साधू संतांच्या जाण्याच्या तिथीला महत्त्व आहे. आजचा सोहळा काय आहे? पुण्यतिथी. पुण्यतिथी कोणाची पण होत नाही बरं का. आजकाल लोक आता बॅनरवर टाकतात बघा, वर्ष श्राद्धाच्या वेळेस दुसरं पुण्यस्मरण असेल किंवा तिसरं पुण्यस्मरण जर असेल, म्हणजे दुसरं तिसरं श्राद्ध जर करत असतील त्या व्यक्तीचं नाव आणि तिथं पुण्यतिथी, तिथं पुण्यतिथी शब्द लागू होत नाही. पुण्यतिथी शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. जन्माला आल्याच्या नंतर आपलं संपूर्ण आयुष्य जगाच्या कल्याणाकरता जे खर्च करतात त्यांना संत म्हणतात. आणि ते असणारे संत त्यांचं संपूर्ण आयुष्यभर जप, तप, ध्यान, भजन, पूजा, विधी, कीर्तन याच्या माध्यमातून पुण्य संपादन करत्या. मग असे पुण्यवान असणारे महात्मे ज्या तिथीला आपला असणारा देह ठेवतात ती असणारी तिथी पुण्यवान होते, पावन होते. म्हणून त्या तिथीला पुण्यतिथी 16 असं म्हटलं जातं. म्हणजे आजच्या असणाऱ्या दिवशी आपल्या सर्वांचं असणारं अधिष्ठित अधिष्ठान सद्गुरू गगनगिरीजी महाराज यांनी देह ठेवला. म्हणजे आजची असणारी तिथी त्यांनी पावन केली, म्हणून त्यांचा असणारा तारखीनुसार येणारा पुण्यतिथी 16. आणि या पुण्यतिथी 16च्या निमित्तानं आजचा असणारा हा कार्यक्रम 1906 साली नोव्हेंबर असणारा महिना आणि त्या महिन्यात जी दत्त जयंती होती, आता दत्त जयंती शक्यतो डिसेंबरमध्ये येते, थोडंसं पाठीमागे पुढे होत असतं. दरवर्षी 3 वर्ष मिळून 1 महिना वाढतो बघा. कोणता महिना? तो अधिक मास. तो महिना वाढतो म्हणून अधिक मास आल्याच्या नंतर तिथे घटत चालतात, अधिक मास संपला का तिथे परत पुढे वाढत चालतात. म्हणून त्या साली नोव्हेंबर महिन्याची असणारी दत्त जयंती आणि त्या दत्त जयंतीच्या असणाऱ्या पर्व काळावरती, म्हणजे बघा जन्मसुद्धा त्यांचा पर्व काळावरतीच झाला आणि देह ज्या तिथीला ठेवला ती तिथी सुद्धा पुण्यवान. मग हे असणारे पर्वकाळ कशाला म्हणतात हे एकदा लक्षात घ्या. ज्या काळामध्ये, ज्या वेळेमध्ये आपण केलेलं पुण्यकर्म आपल्याला अनंत पटीनं फळ देतं त्याला पर्वकाळ म्हणतात. मग संतांनी ज्या तिथीला देह ठेवला ना त्या तिथीला पर्वकाळ म्हणतात. भगवान परमात्मा ज्या तिथीला अवतरित होतात त्याला पर्वकाळ म्हणतात. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवताराला आले कधी? श्रावण महिन्यामध्ये रोहिणी नावाचं नक्षत्र, अष्टमी नावाची तिथी, बुधवारचा असणारा दिवस, त्या दिवशी रात्री 12 वाजता भगवान परमात्मा आले. म्हणून भगवान परमात्म्याचा अष्टमीचा असणारा उत्सव श्रीकृष्ण अष्टमी किंवा कृष्ण जयंती, गोकुळ अष्टमी आपण ज्याला म्हणतो, जन्माचा सोहळा. दत्त जयंतीची असणारी पौर्णिमा, त्या दिवशी भगवान दत्तात्रय अवताराला आले म्हणून त्यांच्या जयंतीचा असणारा उत्सव. रामनवमीला भगवान प्रभू रामचंद्र अवताराला आले म्हणून रामनवमी त्यांच्या जन्माचा असणारा उत्सव.
तसं संतांच्या बाबतीत ज्या तिथीला देह ठेवला किंवा ज्या तिथीला समाधिस्थ झाले त्या असणाऱ्या तिथीला पावन करून गेले. म्हणून त्याच असणाऱ्या तिथीच्या अनुषंगानं आजचा असणारा पुण्यतिथी सोहळा, त्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं घेतलेला जो अभंग आहे तुकोबरायांचा आहे, संतपर प्रकरणातील आहे. अभंगाचा अगदी थोडक्यात भाव आपण बघणार आहोत आणि पुढे जाणार आहोत. संताची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. काही साधक जगद्गुरु तुकोबरायांकडे गेले आणि त्यांना विचारलं, आम्हाला परमार्थ करायचा आहे, आम्हाला देवदेव करायचा आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी टार्गेट असतं, ध्येय असतं की नाही? तुमच्या आयुष्यात 12 गाया झाल्या, आता 15 कशा होतील? 100 लिटर दूध चाललंय, आता 150 लिटर कसं होईल? पेमेंट 50,000 आहे, आता 55,000 कसं होईल? हे आपले टार्गेट असतात. हे जसं पेमेंटच्या बाबतीत टार्गेट असतं, आता जसा व्यक्ती बदलला म्हणजे त्याचं टार्गेट बदललं. आता छोटे छोटे हे जे मुलं मुली आहेत यांचं टार्गेट, हुशार असतील, समजदार असतील तर त्यांचं टार्गेट काय असेल? मागच्या वर्षी आपला 2रा नंबर आला, आता या वर्षी पहिलाच नंबर आला पाहिजे. मागच्या वर्षी 70% होते, आता 75, अबाव 80 किंवा अबाव 90 असं काहीतरी त्यांचं टार्गेट राहील. हे जसं प्रत्येकाचं असणारं ध्येय असतं, या ध्येयाबरोबरच आपण जन्माला आलो. जन्माला आल्याच्या नंतर एक ना एक दिवस आपण मरणार आहोत, याचं ज्ञान आपल्याला आपलं परमार्थ शास्त्र सांगतं. जन्माला आपण आलो, आपण विसरून गेलो, आपल्या ध्यानात येतं फक्त वाढदिवसाच्या दिवशी. आता मला सांगतो, वाढदिवस बी साजरा करतात, खऱ्या अर्थानं सांगतो वाढदिवस एक घटदिवस आहे बरं. जितक्या क्रमांकाचा तुमचा वाढदिवस असेल तेवढे वर्ष आयुष्यातील कमी झाले ना. म्हणजे तो वाढदिवस म्हणता येईल का घटदिवस? मग आपण वाढदिवस का म्हणतो? त्याचा खरा शास्त्रशुद्ध शब्द काय आहे माहिती आहे का? अभिष्ट चिंतन सोहळा. अभिष्ट चिंतन सोहळा तरी का म्हणतात त्याला? इष्ट माणसाला अनिष्ट माणसाची कनिष्ठ नजर लागू नये म्हणून भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाच्या माध्यमातून त्याला दिलेल्या शुभेच्छा आणि तो असणारा दिवस म्हणजे त्या व्यक्तीचा अभिष्ट चिंतन सोहळा. त्या अनुषंगानं तो शब्द तिथं उचित आहे. वाढदिवस हा असणारा शब्द नाही. तुमचे आमचे वाढदिवस घातले जातात, भगवान परमात्म्याची जयंती आणि जे साधू संत असतात त्यांच्या अनुषंगानं पुण्यतिथी घातली जाते. म्हणून त्या अनुषंगानं सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबरायांचा. तुकोबरायांकडे काही साधक गेले. मी आमचं जसं ध्येय सांगितलं, प्रत्येकाच्या आयुष्यातलं असणारं ध्येय, तसं त्या साधकांचं ध्येय होतं परमार्थ करणं. मग परमार्थ करण्याच्या अनुषंगानं त्या साधकांनी तुकोबरायांना विचारलं, आम्हाला परमार्थ करायचा आहे, परमार्थासाठी कशाची गरज आहे? मग त्यावेळेस त्या असणाऱ्या साधकांना उत्तर म्हणून तुकोबरायांनी सांगितलं, जीवनात कुठलीही गोष्ट करा, त्या गोष्टीसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर काय असेल तर तो म्हणजे विश्वास. विश्वास जर असेल तरच ती गोष्ट पूर्णत्वाला जाईल. तुमचा संसार प्रपंच असू द्या, विश्वास महत्वाचा आहे. परमार्थ असू द्या, विश्वास महत्वाचा आहे. म्हणजे असं मग कोणावर विश्वास ठेवावा? तुम्हाला जी व्यक्ती वंदनीय वाटेल, पूजनीय वाटेल त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवा. नाही 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 तसं नाही, आम्हाला स्पष्ट उत्तर द्या. म्हणजे स्पष्ट म्हणजे कसं? म्हणजे बरं ते जाऊ द्या, तुमचा कोणावर विश्वास आहे सांगा. आणि मग त्यावेळेस तुकोबरायाने त्यांना जे उत्तर दिलं तो हा अभंग आहे. माझा विश्वास ना, माझा विश्वास कुणावर आहे? संताची ये पायी हा माझा विश्वास. माझा विश्वास संतांच्या पायावर आहे. आणि नुसता विश्वास नाही, संतांच्या पायावर माझा विश्वास आहे म्हणून सर्व भावाने त्यांचा दास झालो. सर्व भावे दास झालो त्यांचा. असं तुम्ही संतांचे दास झाले, संतांवरती विश्वास आहे. फार मोठी गोष्ट आहे बरं का विश्वास. पुढे सांगणार आहे मी तुम्हाला. बरं, संतांच्या पायावरती तुमचा विश्वास का बरं आहे? अहो ते संत काय करत नाही, सगळं काही तेच करतात. मग काय करतात सांगा ना. संतांच्या पायावरती विश्वास. का विश्वास आहे संतांच्या पायावर? तुम्ही आम्ही या ठिकाणी आलात, कशा निमित्त आलात? महाराजांची पुण्यतिथी आहे म्हणून आलात. बरं, त्यांच्या पुण्यतिथीला तुम्ही का आलात? त्यांनी जो परमार्थाचा मार्ग आपल्याला दाखवून दिला त्याच्यावरती तुमचा विश्वास आहे म्हणूनच आलात की नाही? तुमचा विश्वास नसता तर तुम्ही कशाला आले असते? मग ते संत काय करतात? दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात, तेची माझे हित करीती सकळ
संपूर्ण जीवनाच्या अनुषंगानं संत आपलं हित करतात. आणि जेने हा गोपाळ कृपा करी, ते संत आपल्याला आपल्या हिताचा मार्ग दाखवून देतात. त्यांनी हित केल्याच्या नंतर, त्यांनी सांगितलेलं आपण ऐकल्याच्या नंतर तो भगवान परमात्मा आपल्यावरती कृपा करतो. जेने हा गोपाळ कृपा करी, असं भगवान परमात्मा आपल्यावरती कृपा करतो. ते संत आपलं हित करतात. अजून काय करतात ते संत? प्रत्यक्ष काही प्रमाण 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. भागलिया मज वाहतील कडिये. भागलिया म्हणजे आपण काम करून किंवा काहीतरी कष्ट करून ज्यावेळेस थकतो, दमन भागना आपण जे म्हणतो, तो भागलिया म्हणजे जास्त तुम्ही थकलात. थकल्याच्या नंतर भागलिया मज वाहतील कडिये. कडिये म्हणजे कडेवर घेणं. समजा छोटासा मुलगा आपल्या सोबत चालतोय, आपला स्टॅमिना जास्त आहे, त्याचा स्टॅमिना कमी आहे, पण त्याचा स्टॅमिना संपला म्हणून, तो थकला म्हणून त्याची आई किंवा वडील काय करतात? त्याला कडेवरती घेतात. तसं संत आपण जर आपल्या आयुष्यामध्ये थकलो तर आपल्याला कडेवर उचलून घेतात. भागलिया मज वाहतील कडिये. आणि संतांनी एकदा आपल्याला उचलून घेतलं, संतांची कृपा जर प्राप्त झाली तर त्याची याने जोडे सर्व सुख. सर्व सुखाची प्राप्ती संतांच्या कृपेमध्ये आहे. बसलेल्यापैकी मला फक्त कोणी सांगा, महाराज मला माझ्या आयुष्यामध्ये सुखाची गरज नाही, सगळ्यांच्या सहित सांगा. आहे असं कोणी? कोणीच सापडणार नाही. लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना, भले आपली आवड वेगवेगळी असेल, आपल्या मनानुसार वाटणार सुख वेगवेगळ्या गोष्टीत असेल. कुणाला सुख पैशात आहे, कुणाला सुख बंगल्यामध्ये आहे, कुणाला सुख इथं येऊन पूजा करण्यामध्ये, आरती करण्यामध्ये आहे, कुणाला चांगले मार्क मिळवण्यात सुख आहे. गायक मंडळी सुंदर अशा प्रकारे गायन चालू असेल, त्याच्यात त्यांना सुख आहे. वादक मंडळी सुंदर अशी साऊंड सिस्टीम, सुंदर असा जनसमुदाय, त्यांच्या समोर कला दाखवणं, वाजवणं, त्याच्यात सुख असेल. साऊंड सिस्टीम वाले सुंदर आवाजने गवा, महाराजांनी कौतुक करावा, पब्लिकने नाव घ्यावा, जिकडे तिकडे आपलं नाव व्हावा, याच्यात सुख आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाला आवश्यक गोष्ट आहे ती सुख. प्रत्येकाची अपेक्षा सुद्धा सुखाची आहे. फक्त वेगवेगळ्या आवडीच्या माध्यमातून ती आवड जोपासून आपण सुखाची प्राप्ती करत असतो. ते सुख संतांजवळ आहे. तुम्ही आम्ही ज्या गोष्टी करतो ना, त्याच्यामध्ये बिलकुल सुख नाही. शेवटच्या चरणात तुकोबराय सांगतात, तुका म्हणे शेष सेवीन आवडी, वचन न मोडी बोलिले ते. संतांना मी जे वचन दिलं, त्यांनी जो मला मार्ग दाखवून दिला ना, त्या मार्गाने मी चालणार. त्याच मार्गाने चालण्याचं वचन जे संतांना दिलं ना, ते वचन मी कधीच मोडणार नाही. वचन न मोडी बोलिले ते, का? त्याची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भाव. अजून एकदा ऐका. साधक तुकोबरायांकडे गेले, आम्हाला परमार्थ करायचा, काय महत्वाची गोष्ट आहे सांगा. तुकोबराय म्हटले विश्वास. बर, तुमचा कुणावर आहे? तुकोबराय म्हणतात माझा विश्वास संतांवरती आहे, कारण ते संत आपलं हित करतात. आपण जर थकलो तर कडेवर घेतात, आपल्याला सुखाचा मार्ग दाखवून देतात. त्यांची जर कृपा झाली तर भगवंताची कृपा आपल्याला आपोआप प्राप्त होते. अशा साध्या सरळ सोप्या अर्थाचा हा असणारा अभंग. आता पुढे थोडासा अभंग महाराजांचं चरित्र आपल्याला बघायचं आहे. आधीच आपली गाडी फार उशिरा सुटली, बरोबर. आता आम्हाला घरून निघायला उशीर झाला, पण मधलं अंतर आम्ही बरोबर काटलं. आमचे महाराज होते ड्रायव्हरला, म्हणजे म्हणलं महाराज उशीर नाही झाला पाहिजे, तिथं गेल्याच्या नंतर झाला तर होऊ द्या, आपल्याकडून नको व्हायला. म्हणून आम्ही जर आमची गाडी पळवली, आम्ही वेळेत आलो. जरी इथं वेळेत आलो, इथं येऊन थोडासा उशीर झाला तर सगळ्याच गोष्टी, एक दिवसाचा कार्यक्रम म्हटल्याच्या नंतर सगळी जमावजमाव सगळ्या गोष्टी होता होता थोडासा वेळ जातो. पण मला सांगा, एकच दिवस आपण महाराजांकरता देणार आहात, आजचा दिवस, बरोबर. म्हणून आजची रात्र महाराजांकरता चालेल ना सगळ्यांची? आजची रात्र टेन्शन आलं काय माग? महाराजांना प्रवचनाला बोलवलं, महाराज तो रात्रीचा विषय करतो डायरेक्ट पूर्ण. खरंच सांगा बरं, किती जणांना वाटतं महाराज कवर रे चालू द्या रात्रभर, महाराजांकरता आजची रात्र आहे आमची, महाराजांकरता देऊ आम्ही वेळ, असं किती जणांना वाटतं? वा, तुमच्या तरुण मंडळीमध्ये आहे गाड्या, इकडं महिला मंडळीमध्ये बया महाराज आज दिवसभर वावरात होते, तुम्ही म्हणत्या रात्रभर कसं जमायचं? असू द्या, करा खाली हात.
धन्यवाद आहे ज्यांनी वरती हात केले त्यांचे. मग काळजी करू नका, आखी रात्र घेणार नाही. पण फक्त हे बघा, जाता जाता महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगून जाईल. आम्ही पण एवढ्या दूरचा 60-70 किलोमीटर प्रवास करून आलो. तरुण मंडळीने ज्ञानदान अन्नदान या नियोजनामध्ये एवढा मोठा खर्च केला. सुंदर अशी लाइटिंग, सुंदर असं सगळे असणारं डेकोरेशन, सुंदर अशी साऊंड सिस्टीम, महाराष्ट्रातील गाजलेले गुणीजन महाराज मंडळी, हे सगळं असणारं नियोजन. नोहे हा एकल्याचा खेळ, मनवुनी मेळ जमविला. एकट्याचं काम नाही, सगळ्यांनी मिळून हे करावं लागतं. मग हा केलेला खर्च, केलेला खर्च त्याचा आउटपुट तर काहीतरी भेटलं पाहिजे ना. आजच्या प्रवचनातून काहीतरी 2-4 वाक्य तरी तुम्हाला घरी नेता यावे असे तर निघावे ना. तसं तर सगळं घरी नेता येईल असंच सांगणार आहे मी, पण एवढं तुमच्या याच्यात बसणार नाही, कारण आपल्या जोड्या फाटक्या आहेत. आपली माया देवावर नाही, आपली माया संतावर नाही, आपली माया मायेवरच आहे. खरंय खोटंय? इकडं महिला मंडळी ऐक नाही, याच्यावरती माया सगळ्यांची नाही. ते मावशी तर नाही म्हणत्या. मला सांगा, समजा आता सुंदर अशा प्रकारे इथं प्रवचन चालू आहे, चालू प्रवचनामध्ये वरून अशा 500-500च्या नोटा खाली पडायला लागल्या, तुम्ही ऐकाल का प्रवचन? खरंच प्रवचन पुढच्या वर्षी बघता येईल, मार झाला परत बोलावता येईल. एकदा पहिली गोळा करू द्या आणि मग प्रवचनाचा बघू म्हणतो. बसाल प्रवचनात पुरुष मंडळी इकडं नाही ना, आपली माया त्या तुम्ही बसता आणि ते सोडा, मी इथं प्रवचन करील का ते बी महत्वाचं. कारण माया सगळ्यांना तेच पाहिजे ना. आणि सुखाच्या दृष्टीनं जर विचार केला, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं, सुख या शब्दाच्या अनुषंगानं जी जी पूर्तता आपल्या आयुष्यात करायची आहे ती सगळी असणारी पूर्तता पैशानं पूर्ण होणार आहे. पैशानं फक्त आई वडील, संत कृपा आणि भगवत कृपा एवढं फक्त पैशानं विकत घेता येणार नाही. बाकी जगातल्या सगळ्या गोष्टी तुम्ही पैशानं विकत घेऊ शकता. असावी पैशावरही माया असावी, कारण त्याच्याशिवाय तर काही होऊ शकत नाही ना. जसं आपण जेवण करतो, जेवण पोटासाठी जेवण करतो की जेवणासाठी जगतो? खाण्यासाठी जगतो का जगण्यासाठी खातो? साधा प्रश्न, बोला बरं इकडं. खाण्यासाठी जगतो का जगण्यासाठी खातो? जगण्यासाठी खातो. इकडं काय म्हणणं आहे? वा, गोड उत्तर आलं तुमचं, जगण्यासाठी खातो. मग पैसा आपल्या जीवनामध्ये फक्त ज्या असणाऱ्या गोष्टी किंवा जे असणारे भोग आहेत त्या भोगांची पूर्तता करण्यासाठी आहे का अख्खं जीवनच पैशासाठी आहे? जीवन पैशासाठी नाही. जीवन हे आपल्याला परमार्थासाठी आहे. भगवान परमात्म्याने देह कशा करता दिला? देवे दिला देह, हा देह कशा करता? भजना गोमटा, भजन पूजन करण्याकरता देवानं हा देह दिला. मग ज्याच्या करता दिला ना त्याच्या करता खर्च केला पाहिजे. देह ज्या गोष्टी करता दिला त्याच्या करता खर्च केला पाहिजे. संसार प्रपंच त्याला अनुसरून असणाऱ्या गोष्टी ते तर सगळ्याच करतात, सगळेजण करतात. पण ते करता करता संसारी असावे, आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. संसारात राहून आपण भजन केलं पाहिजे. ज्ञानोबाराय सुद्धा हरिपाठात सांगतात, आसोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. वेदशास्त्र बाह्या वर करून सांगतात, तुम्ही संसार करू नका असं कोणी सांगत नाही. संसार करा, पण ते करता करता परमार्थ सुद्धा करा, की जो असणारा परमार्थ आपल्याला आपल्या गंतव्य स्थानापर्यंत पोहोचवेल आणि आपल्या आयुष्याचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. कल्याण भिवंडी ते नाही बरं का. आयुष्याचं कल्याण म्हणजे काय हे एकदा लक्षात घ्या. आपल्याला सगळं प्राप्त होणं म्हणजे कल्याण नाही. संतांची कृपा झाली, भगवंताची कृपा झाली. या कृपेच्या नंतर ज्या वेळेस आपण देह ठेवू, आपल्या भाषेत आपण मरू, आणि मेल्याच्या नंतर आपला पुढचा असणारा जो प्रवास आहे ना, यमदूतांच्या सोबत असणारा प्रवास, त्या प्रवासामध्ये आपल्याला त्रास होऊ नये, कमीत कमी एवढं तरी पुण्य आपण आयुष्यात केलेलं असावं. ते पुण्य जर नसेल तर आपलं पतन होणार, ते पुण्य असेल तर आपलं कल्याण होणार. म्हणून त्या अनुषंगाने जन्म आणि मृत्यू या दोन गोष्टी लक्षात राहिल्या पाहिजे. जन्म सोडा एक वेळेस, पण प्रत्येकानं आयुष्यामध्ये दोन गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर आयुष्यात कधी दुःखाला पोहोचणार नाही किंवा दुःखाला कारणीभूत ठरणार नाही.
पहिला आपला असणारा मृत्यू, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या भगवंतानं आपल्याला जन्माला घातलं ना, तो भगवान परमात्मा. या दोन गोष्टी आयुष्यात कधीच विसरू नका. या दोन गोष्टी जर लक्षात राहिल्या ना, आयुष्यात कधीच दुःख प्राप्त होणार नाही. म्हणून या सगळ्या गोष्टीसाठी, मृत्यू लक्षात राहण्यासाठी, भगवंताची कृपा प्राप्त करण्यासाठी मध्यस्थी जर कोण करत असेल तर ते संत करतात.